गो. आज माझ्या मनात ना मिश्र भावना आहेत. मला कळत नाही आहे की मी माझ्या भावना कशा व्यक्त करू. म्हणजे राग, संताप, दुःख, हतबलता ह्या अनेक भावना आज माझ्या मनात उसळून येतात. आज म्हणजे गेले कित्येक दिवस झाले आपण इतक्या वाईट बातम्या ऐकतोय ना. आधी घाटकोपरला होर्डिंग पडलं, त्याच्या खाली माणसं चिरडली. पुणा कल्याणी नगरची केस, काल डोंबिवलीचा 2 दिवसापूर्वीचा फॅक्टरीतला ब्लास्ट. ह्या प्रत्येक ठिकाणी ना हे निसर्गाने केलेले आघात नाही आहेत, ह्या सगळ्या मानवाच्या चुका आहेत आणि मानवच भोगतोय. पण त्याच वेळेला भ्रष्टाचार हा मुद्दा इतका त्यात सगळ्यात पुढे येतोय की होर्डिंग उभं राहतं मोठं आणि कुणाही प्रशासनातल्या कुणालाही त्याचा पत्ता लागत नाही असं असतं. जेव्हा ते पडतं तेव्हा ते अनधिकृत आहे असं डिक्लेअर केलं जातं. तोपर्यंत ते अनधिकृत नसतं का? सांगा मला. इतकी माणसं मेली, काय त्यांचा दोष होता? तो पेट्रोल पंप ज्याच्या बाहेर ते उभं होतं, होर्डिंग लागलेलं होतं, तो पेट्रोल पंप पण म्हणे अनधिकृत होता. हे अनधिकृत धंदे वर्षानुवर्ष चालू असतात आणि कुणालाही त्याच्याबद्दल ना खेद ना खंत ना कुणी त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतं की एवढा मोठा बोर्ड इथे का लावला आहे. आपण बघतो गल्लोगल्ली टिनपाट राजकारण्यांचे किंवा गल्लीतल्या दादांचे फोटो वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि ह्याच्या असतात. आजूबाजूच्या 25 लोकांचे फोटो असतात ज्यांना कुणी ओळखतसुद्धा नाही. अशी होर्डिंग आपल्या डोळ्यासमोर लागतात. आपण घेतो का हो कशावर तरी ऑब्जेक्शन? आपल्याला हा प्रश्न पडतो की अरे हे कोण आहे हा माणूस, कशाला ह्याचा काय बर्थडे ज्याचं जन्मदिवस आहे त्याचं काय त्यात कर्तृत्व असतं? तो जन्माला आला आहे, फक्त पैसा आहे हा एकच क्रायटेरिया आणि म्हणून आपल्याच नावाचे आपले फोटोचे बॅनर लावणं आणि आपल्याला शुभेच्छा लोकांकडनं व्यक्त करून घेणं हाच एक उद्योग झालेला आहे. कल्याणी नगर पुणे याची केस बघा. मुलाचं वय, मुलाची आर्थिक स्थिती ह्याच्यावर अवलंबून त्याला लगेच जामीन मिळाला असं एक पब्लिक ओपिनियन आहे. आणि असं वाटतं ना कुठेतरी की खरंच ही गोष्ट असू शकते ना, कारण आपल्या देशात इतक्या ठिकाणी पैसा चारून अशा गोष्टी होतात की पैसेवाल्यांसाठी वेगळा न्याय आणि सामान्यांसाठी वेगळा अशी म्हणायची परिस्थिती येते. जो मुलगा 18 वर्षाचाही झालेला नाही त्याच्या हातात महागडी गाडी देणं, त्याला ड्रिंक्ससाठी पैसे देणं, ड्रिंक्ससाठी उद्युक्त करणं, उद्युक्तच म्हणेन मी, कारण पालकांचा हा पूर्णपणे दोष आहे. कारण त्यांनी लहानपणापासून पालकांना हेच करताना बघितलं असेल की पैसे चारा सगळी कामं होतात, दारू पार्ट्या करा. जे आता पुण्यात आपल्याला अनेक पब्सवर आता धाडी पडत आहेत, अनऑथराइज्ड आहेत म्हणून बंद पडत आहेत, सगळ्यावर धाडी पडत आहेत. इतके दिवस नव्हते ते अनधिकृत काही, सगळं बिनबोभाट चालू होतं ना. आता एक ॲक्सिडेंट काय झाला, लगेच सगळं अनधिकृत झालं. आत्ता बंद पडेल हो, 4 दिवसांनी परत दुसरा कोणीतरी तिथे निर्माण होईल आणि तो चालू करेल. मुळात ही आपली वृत्ती आपण कधी बदलणार आहोत? एन्जॉयमेंट म्हणजे फक्त दारू पिणं आणि रेव पार्टीज आणि असंच असतं? ह्याच्यात मुलगा आणि मुलगी कुठेही मागे नाही. आता मुलीही मुलांच्या बरोबरीने सगळं करतात. शिक्षणात जशा पुढे आहेत, सगळ्या प्रोफेशन्समध्ये बायका पुढे येत आहेत, मुली पुढे येत आहेत शिक्षणात. आणि दुर्दैवानी ही गोष्टीत मुली पुढे आहेत मुलांच्या बरोबरीने. तुम्ही जरूर बरोबरी करा पुरुषांची, स्त्रीलाही सगळे अधिकार आहेत, पण ह्याचा अर्थ स्वैराचाराचा अधिकार कुणालाच नाही, मुलालाही नाही आणि मुलीलाही नाही. मग हे सगळं दारू पिणं, सिगरेट ओढणं, ड्रग्ज, पूल पार्टीचं हे येतात, अशा गोष्टी करण्यात इतका आनंद मिळतो की सतत हेच करत राहायचं. पैसा जो कमवतात, शिक्षण असतं, चांगल्या नोकऱ्या लागल्या की सगळ्यांना तो पैसा असाच उडवायचा असतो का? ही एन्जॉयमेंट म्हणजे फक्त हीच असते? ह्याचा विचार नाही कुणीच नाही करणार. जे सगळ्याला पालक जबाबदार आहेत. मी म्हणेन पालक पूर्णपणे जबाबदार आहेत, कारण पालकांना माहीत नसतं आपली मुलं काय करतायत. घरनंच जर या श्रीमंतांच्या घरनंच मुलांना दारू पिण्याचे आणि असे उद्योग, हातात पैसा देणं वाटेल तो हे होतं. सगळे श्रीमंत नसतात. स्वतः शिकून जेव्हा मुलांना चांगल्या नोकऱ्या लागतात तेव्हा तेही पहिला पगार कसा उडवतात? अशा प्रकारच्या पार्टीजच आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर करतात. घरात पत्ताही नसतो की बाहेर मुलं काय करत आहेत. पण त्याच वेळेला आईवडील विचारतात मुलांना की एवढा उशीर का होतो आहे, कुठे जात आहेत, घरी माहिती पाहिजे. अहो ॲक्सिडेंट एकदाच होतो हो,
आयुष्यही त्यावेळेला ज्यांचं जायचं ते जातंच, पण ह्याच्यासाठी आपण नाही कुठेतरी जबाबदार आहोत. पैसा मिळाला म्हणजे पैशाला आपण इतकं सर्वस्व मानतो की तो कमवतोय ना, मग बाकी सगळ्यांची तोंडं बंद पाहिजे. पैसा कमावणं हे एकमेव उद्दिष्ट आहे आयुष्याचं. दारू पिणं, इतका आनंद मिळतो दारू पिण्यात. बुद्धी भ्रष्ट होतीये लोकांची. गावच्या गावं जिकडे तिकडे बघावं दारूबंदी. बायका का सगळीकडे गाव पातळीवर सुद्धा चळवळी होत आहेत, कारण सगळे संसार उद्ध्वस्त व्हायला लागलेत. व्यसन आहे, एन्जॉयमेंट पुरतं ठीक आहे, पण जेव्हा त्याचं प्रमाणाबाहेर जातं ना, तेव्हा ॲक्सिडेंटच होणार. घरातले असोत, घरच्या बाईवर हात उचलणं असो, मुलांवर हात उचलणं असो, मुलांना विकणं असो, इथपर्यंत लोकांची मजल जाते त्या व्यसनाकरता. पेपरातमध्ये आलं होतं, आईवडिलांनी आपलं बाळ विकलं, दोघंही व्यसनाधीन असल्यामुळे. त्याच्यात कुणाही एकाला नाही, पण पुरुषाला जास्त दोष, कारण पुरुषाला फ्रीडम असतो. सर्व तऱ्हेची व्यसनं करायचा फ्रीडम त्याला मिळालेला असतो. मुलगा झाला याचा आनंदसुद्धा इतका असतो पालकांना की तो मुलगा म्हणजे काय, जणू काय आभाळालाच हात टेकले आणि त्याला सगळ्या फॅसिलिटीज पुरवायच्या. आणि त्याला ते पैसे कमवण्यामागची तळमळ, त्याची मेहनत ही कुठेतरी त्याला जाणीव करून दिली जाते का केवळ उडवायचंच माहिती. मग जो फुकटात मिळतो पैसा तो उडवण्यातच वाया जाणार. पण मंडळी, ह्याकडे आपण लक्ष देऊया. आपल्या आजूबाजूला जर का असं अनधिकृत होर्डिंग आपल्याला दिसले, काय झाले, आता तरी आपण ऑब्जेक्शन घ्यायला सुरुवात करू. आज जी गेली लोक, उद्या त्या जागी आपण किंवा आपल्या जवळचं कुणी पण असू शकेल, कारण ही घटना कुठेही घडू शकते. कारण गर्दी इतकी आहे, सगळे लोंढे येत आहेत शहरात, गर्दी इतकी, आणि अनधिकृत होर्डिंग्स, अनधिकृत सगळं वस्त्या वाढत आहेत, कारण प्रत्येकाला बिल्डिंगमध्ये परवडत नाही. मग झोपडपट्ट्या वाढत आहेत, झाडं कापून टेकड्यांवरच्या वस्त्या वाढत आहेत. पावसाळा आला की ते सगळं कच्चं बांधकाम पडतं, दुर्दैवी अंत होतात. पण ह्यालाही आपणच जबाबदार आहोत ना. आपणच अशा ठिकाणी घरं घेतो. अगदी केमिकल फॅक्टरीत जो स्फोट झाला त्याचंही उदाहरण घेऊ आपण. जे मेले त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हेच आपण प्रार्थना करू शकतो. पण जेव्हा ते नोकरी करतात तेव्हा त्यांना हे माहीत नसतं की हे डेंजरस आहेत केमिकल्स. ऑफिस स्टाफ असो, कुणी असो, हा धंदा योग्य नाही. आपल्याला पगार मिळतो आहे, आपल्या हाताला काम आहे म्हणून माणूस गप्प बसतो. आणि हे योग्य आहे का? तर हे असं अनधिकृत काहीही उद्योगधंदे असतील किंवा घातक, अनधिकृतच फक्त नाही, घातक रसायनांचा हा जो धंदा आहे. आता हे म्हणतात की मानवी वस्त्यांमधनं सगळे कारखाने दूर गेले पाहिजेत. अहो, मुळात ते दूरच वसले होते. मानवी वस्त्या जिकडे तिकडे घुसत आहेत, कारण इथे इतके लोंढे येत आहेत की प्रत्येक ठिकाणी मानवी वस्त्या वाढत आहेत. इंडस्ट्रीयल एरियामध्ये रेसिडेन्शियल बिल्डिंग्स बांधायला कोण परमिशन देतं हा विचार नाही कोणी करत. घर घेणारा सुद्धा इंडस्ट्रीयल एरियात आहे, आपण हे योग्य नाही, इथे ही इंडस्ट्रीसाठी राखीव जागा आहे. इंडस्ट्री नाही राहिली ना, नोकऱ्या नाही मिळाल्या, तर शेवटी बिल्डिंगमध्ये घरं घ्यायला तरी कुणाला परवडणार आहे का? हा सगळा सर्वंकष विचार नको का करायला? तरी कृपया मंडळी, ह्या मुद्द्यांकडेही लक्ष द्या. माझ्या बोलण्याने कुणी दुखावलं गेलं असेल तर क्षमस्व, पण मी आज खरंच खूप उद्विग्नतेने हा व्हिडिओ बनवते.